नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मित्रांनो, आज आपण मराठीची चौथी कविता बघणार आहोत आणि त्या कवितेचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला. आता बघा तुमच्या समोर ही कविता ठेवलेली आहे. आता आपल्याला सर्वात पहिले हा प्रश्न पडला पाहिजे की या कवितेचं नाव काय? तर बघा आपल्या समोर दिलेलं आहे गवत फुला रे गवत फुला. म्हणजे ही कविता गवत फुलाला उद्देशून आहे. पण त्याच्याही पहिले जसं आपल्याला नाव दिसलं कवितेचं, तर आपल्याला एक प्रश्न आला पाहिजे मनामध्ये की ही कविता कोणी लिहिली? तर ही कविता एक तर कवीने लिहिलेली असेल किंवा कवयित्रीने लिहिलेली असेल. तर कवीने लिहिली की कवयित्रीने लिहिली ते बघायचं आणि त्या कवीबद्दल किंवा कवयित्रीबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायची. म्हणजे त्यामुळे काय होते की कवी किंवा कवयित्री कशा प्रकारचं लिखाण करते, ते कशा प्रकारच्या कविता लिहिते आणि त्यांनी ही कविता का बरं लिहिली ते सुद्धा आपल्याला इथे समजून जाईल. तर बघा मित्रांनो, इथे 4थ्या नंबरची कविता आहे गवत फुला रे गवत फुला. तर ही कविता कोणी लिहिली सर्वप्रथम आपण जाणून घेऊ. तर बघा मित्रांनो, ही कविता लिहिलेली आहे इंदिरा संत यांनी. महान अशा कवयित्री आहेत. 1914 ते 2000 हा त्यांच्या जीवनाचा कालावधी आहे. इंदिरा संत यांचा जन्म 1914 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 2000 मध्ये झाला. स्त्री मनाचा, बघा मित्रांनो, स्त्री मनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री, म्हणजे ज्या स्त्री आहे, स्त्री मनाचा जो हळुवारपणा आहे त्या व्यक्त करणाऱ्या कवयित्री कोण आहे? इंदिरा संत. शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी कविता संग्रह, तसेच अंगद पंगत, गवत फुला, मामाचा वाडा हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहे. म्हणजे बघा इंदिरा संत यांनी कुठल्या कुठल्या प्रकारचं लेखन केलं आहे ते इथे त्यांनी इथे दर्शवलेलं आहे. बघा, शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी कविता संग्रह, तसेच अंगद पंगत, गवत फुला, मामाचा वाडा हे बाल कविता संग्रह प्रसिद्ध. शामली, कदली आणि चैतू हे कथा संग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या कविता तर लिहितात, त्या व्यतिरिक्त त्या काय करतात तर कथा संग्रह सुद्धा त्यांचे प्रकाशित झालेले आहे. तर हे होतं मित्रांनो इंदिरा संत ज्यांनी ही गवत फुला रे गवत फुला ही कविता लिहिलेली आहे, त्यांच्याबद्दल ही थोडीशी माहिती. त्यानंतर बघा या कवितेत कवयित्रीने काय सांगितलेले आहे ते आपण जाणून घेऊ. तर बघा इथे या कवितेत कवयित्रीने माळावर फुललेल्या गवत फुलाचे वर्णन केलेले आहे. बघा मित्रांनो, माळ म्हणजे रान. असं जे रान असते त्या रानावर, त्या माळावर जे गवत फुले फुललेली आहे त्यांचं वर्णन कवयित्रीने या कवितेत केलेलं आहे. आणि शिक्षकांसाठी त्यांनी इथे एक नोट दिलेली आहे, ज्यांनी पुस्तक तयार केलं त्यांनी. तर बघा, पाठ्यपुस्तकातील सर्व कविता तालासुरात व सभिनय, बघा मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील सर्व कविता तालासुरात व साभिनय म्हणून दाखवाव्या. कवितांना योग्य चाली लावाव्या. विद्यार्थ्यांकडून कविता तालासुरात म्हणून घ्याव्या. मित्रांनो, तुम्हाला कवितेचा अभ्यास करायचाच आहे. त्याच सोबत तुम्हाला ज्या काही कविता दिलेल्या आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकात त्या तुम्हाला तालासुरात म्हणायच्या आहे. तुम्ही आता लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा म्हणू शकता किंवा तुमच्या म्हणजे आरशाच्या समोर उभे राहून पुस्तक घेऊन तुम्ही कविता म्हणा. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला म्हणजे कोणासमोर बोलण्याची एक शैली समजून जाईल आणि तुम्ही कशा प्रकारे बोलता हे तुम्हाला त्या आरशामध्ये दिसेल. तर अशा छोट्या छोट्या कृती तुम्ही करून बघा मित्रांनो. तर हे होतं इंदिरा संत यांच्याविषयी. त्यांनी या कवितेत काय सांगितलेलं आहे ते आणि शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तक बनवणाऱ्यांनी कोणत्या म्हणजे टिपा दिलेल्या आहेत ते इथे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण कवितेला सुरुवात करू. तर लक्ष द्या मित्रांनो, अतिशय चांगली कविता आणि बालमनावर याचा परिणाम उमटवणारी कविता आहे. बघा, कवितेचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला. आता इथे काही मुलं पतंग उडवत आहे. बघा, मी सर्वप्रथम तुम्हाला चित्रातून सांगतोय. काही मुलं इथे बघा पतंग उडवत आहे आणि एक मुलगा म्हणजे तुम्ही. आता तुमचं नाव जे काही असेल तुम्ही त्याला गृहीत धरा. एक मुलगा जो आहे तो काय करत आहे, जिथे पतंग सोडून गवत फुलं जिथे फुललेली आहेत त्या गवत फुलांसोबत तो असं वाटत आहे की बोलत आहे, जणू काही त्याची त्या फुलांसोबत मैत्री झालेली आहे. बाकीचे 3 मुले बघा ते पतंग उडवण्यात म्हणजे गरका आहे, पण जो
चौथा मुलगा आहे तो गवत फुलांशी मैत्री घडून बसलेला आहे. त्याची पतंग साईडला पडलेली आहे, त्याला त्याचं भान नाही, फक्त तो गवत फुलांसोबत बोलत आहे. तर बघा मित्रांनो, यावरून चित्रावरून तुम्हाला म्हणजे या कवितेची थोडी आयडिया तर येऊनच गेलेली आहे. तर आपण आता बघू कविता. बघा, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. रंग रंगुल्या म्हणजे रंगीबिरंगी असणाऱ्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. आता सान सानुल्या म्हणजे आपण कोणाला म्हणतो छोनुले, सानूला मुलगा आहे म्हणजे गोजीरवाण्या. रंग रंगुल्या सान सानुल्या गोजीरवाण्या गवत फुला रे गवत फुला म्हणजे रंगीबिरंगी असणाऱ्या गोजीरवाण्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा. बघा मित्रांनो, काय म्हणताय कवयित्री, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला म्हणजेच रंगीबिरंगी असणाऱ्या गोजीरवाण्या गवत फुलाला गवत फुला रे गवत फुला. अरे मला कसा तुझा लळा लागला. लळा लागला म्हणजे काय होते, त्याचं प्रेम, त्याच्या प्रेमाची आदत होणे, आपल्याला त्याच्याविषयी ओढ निर्माण होणे म्हणजे लळा लागणे. म्हणजे सर्व काही सोडून तो फक्त गवत फुलाकडे जात आहे. तर बघा काय आहे, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. म्हणजे मला तुझा लळा काय लागला असं त्या विचारत आहे. मित्रांसंगे माळांवरती पतंग उडवित फिरताना म्हणजे जेव्हा मी मित्रांसोबत माळांवर पतंग उडवित फिरत होतो, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. आणि पतंग उडवता उडवता मी तुला बघितले, तर तू काय करत होता, तर गवतावरील झुलता झुलता हसत होता. बघा, गवत फुल काय करत होते, म्हणजे जेव्हा तो म्हणजे तो विद्यार्थी म्हणा किंवा तो मुलगा जेव्हा आपल्या मित्रांसोबत पतंग उडवत होता आणि त्याची नजर एकाएकी कोणावर गेली, गवत फुलावर. आणि गवत फुल तेव्हा काय करत होता, तर गवत फुल काय करत होता, झुलत झुलत मस्त काय करत होता, हसत होता. तर तिथे ते म्हटलं आहे की मित्रांसंगे माळांवरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा. बघा मित्रांनो, विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्रांना. म्हणजे तो मुलगा काय म्हणते की विसरून गेलो पतंग नभीचा. तुला बघितले आणि मी माझा आकाशातला पतंग विसरून गेलो आणि माझ्या मित्रांनाही विसरून गेलो. पाहून तुझला बघा मित्रांनो, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझा रे रंग कळा. म्हणजे मी माझ्या नभीचा पतंग विसरलो, म्हणजे आकाशात असलेला माझा पतंग मी विसरलो, माझ्या मित्रांनाही मी विसरून गेलो. आणि पाहून तुझला म्हणजे तुला पाहून मी म्हणजे माझे भान हरवून गेले. बघा मित्रांनो, तुला पाहून गवत फुलाला म्हणत आहे की तुला पाहून मी माझं भानच विसरून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा. म्हणजे अशा तुझ्या काय आहे, रंगकळा आहे. तर या दोन कडव्याचा असा अर्थ आहे मित्रांनो की रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला म्हणजे रंगेबिरंगी असणाऱ्या गोजीरवाण्या गवत फुला. असा कसा रे मला लागला, मला असा कसा तुझा लळा लागला हे तो सांग म्हणत आहे त्याला. मित्रांसंगे माळांवरती पतंग उडवित फिरताना जेव्हा मी मित्रांसोबत माळावरती पतंग उडवित फिरत होतो, तुला पाहिले गवतावरती, परंतु मी तुला जसं गवतावर बघितलं आणि तू झुलता झुलता काय होता, हसताना बघितलं. विसरून गेलो पतंग नभीचा म्हणजे मी तुला बघितल्यावर मी आकाशात माझा जो पतंग होता त्याला विसरलो. विसरून गेलो मित्राला, माझ्या मित्रांना सुद्धा मी विसरून गेलो. पाहून तुझला हरवून, बघा मित्रांनो, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. म्हणजे तुला मी बघितलं आणि मी सर्व विसरून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. त्यानंतर बघा मित्रांनो, हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती. बघा, तुझी हिरवी नाजूक रेशीम पाती आहे आणि दोन्ही बाजूला काय करत आहे, ती सळसळ करत आहे. नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. बघा, नीळ निळुली एक पाकळी म्हणजे फुलाची पाकळी, परागकण मैदान, पराग म्हणजे परागकण, पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अन गोजीरवाणी लाल पाकळी फुलली रे. गोजीरवाणी म्हणजे अतिशय सुंदर अशी
बघा, तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलली रे. तळी म्हणजे बूड. बघा मित्रांनो, तळी म्हणजे काय होते तर त्याचं रूट आपलं म्हणजे जे मुळे राहतात खाली, सर्वात खालचा भाग म्हणजे तळ. तर तळी काय होते तर अधिक गोजिरवाणी लाल पाकळी खुलली म्हणते. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. जेव्हा तुझे हे रूप, जेव्हा तुझे हे रंग जेव्हा मी उन्हामध्ये बघतो, काय म्हणता हे बघा, जेव्हा मी तुझे हे रूप उन्हामध्ये बघतो तेव्हा मी माझे संपूर्ण भान विसरून जातो, असं कवयित्री म्हणत आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, वारा घेऊन रूप सानुले. बघा, वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा. म्हणजे जो वारा रूप सानुले रूप घेतोय, वारा असं एक सुंदर रूप घेतो आणि त्याचे तू काय करतोय तर झोपाळा खेळतो. रात्र ही इवली होऊन म्हणे अंगाईचे गीत तुला. म्हणजे रात्र ही झाली, जी रात्र होते ती काय करते तर तुझ्यासाठी अंगाईचे गीत गाते. म्हणजे तुला झोप लागली पाहिजे म्हणून जी रात्र आहे ती सुद्धा काय करते तर अंगाईचे गीत गाते. अंगाईचे बघा, अंगाईचे गीत कोण गाते मित्रांनो तर आपली आई अंगाईचे गीत गाते. तुम्ही जेव्हा लहान असेल, पहिली दुसरीत असेल, तर तुम्हाला झोपण्याकरता आई काय करत होती तर अंगाईचे गीत गात. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. म्हणजे मला असं वाटते की लहान तर व्हावं पण तुझ्याही पेक्षा मला लहान व्हावं असं वाटते. तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. म्हणजे असं वाटते मला की तुझ्या सोबत सदाही राहावे, म्हणजे नेहमी मी तुझ्या सोबतच राहावं आणि विसरून शाळा, म्हणजे शाळेला विसरून आणि घराला विसरून नेहमी मी काय करावं तर तुझ्या सोबतच राहावं. तुझ्या सोबतच म्हणजे कोणासोबत राहावं मित्रांनो तर गवत फुलासोबत राहावं असं त्या मुलाला वाटते, ज्याची त्याने पतंग विसरली, त्यानं आपले मित्र विसरले आणि तो कोणाच्या सहवासात येऊन बसलेला आहे तर तो फुलं बघा गवत फुलाच्या सहवासात येऊन बसलेला आहे. तुझी गोजरी शिकून भाषा. म्हणजे तुझी गोजिरवाणी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. म्हणजे बघा, तो मुलगा काय म्हणते, म्हणजे कवयित्रीने जो लिहिलेला आहे इंदिरा संत यांनी, पण मी तुम्हाला त्या मुलाचं उदाहरण देऊन सांगत आहे की मुलगा काय म्हणते त्या गवत फुलाला की तुझी गोजिरवाणी अशी भाषा शिकून तुला मला गोष्टी सांगायच्या आहे. म्हणजे मला असं वाटते की मी तुला गोष्टी सांगितल्या पाहिजे. म्हणजे आपल्या एकमेकांमध्ये काय झाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे, आपण एकमेकांसोबत बोललो पाहिजे असं त्याला वाटत आहे. तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी, म्हणजे तू जे काही खेळ खेळतो ते मला शिकायचे आहे आणि ज्या काही जादू आहे तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे. म्हणजे जे आभाळ आहे त्यांच्याशी काय करायचं आहे, हट्ट करावा, त्यांच्याशी हट्ट करावा आहे आणि खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालुनी रंगीत कपडे फुलपाखरान फसवावे. म्हणजे बघा इथे महत्वाचं आहे, तो मुलगा काय म्हणते की तुझे घालुनी रंगीत कपडे. आता रंगीत कपडे म्हणजे बघा, समजा फुले लाल, गुलाबी, पिवळे, हिरवे, निळे जे काही कलरचे असेल तर मी तशा कलरचे कपडे परिधान करून मी फुल बनून जर राहिलो आणि फुलपाखरे जर त्यावर येऊन बसले तर मी त्याला फसवू शकलो पाहिजे. आता मला सांगा, सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही 6वीत आहे, किती जणांनी फुलपाखरांना पकडण्याचा प्रयास केला, म्हणजे किती जणांनी फुलपाखरांना पकडण्याचा प्रयत्न केला. आम्ही करायचो मित्रांनो, ते म्हणजे कुठल्याही झाडावर बसले की त्याच्या मागून जायचं आणि त्याला पकडायचा प्रयत्न करायचो. पूर्ण दिवस आमचा त्यामध्ये जात होता पण एकही फुलपाखरू येत नव्हतं आमच्या हाती. पण ती मजाच खूप वेगळी होती मित्रांनो. आता तुम्ही सोशल मीडिया आणि या सर्व गोष्टींमुळे तुम्ही निसर्गाशी दूर झालेले आहे. मित्रांनो, ही कविता वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळपास जे काही गार्डन असेल किंवा रान असेल, माळावर जा आणि तिथे जे गवत फुले आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्याविषयी काहीतरी तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला तिथे आनंदाचा म्हणजे एक आनंद वाटेल. तुम्ही झाडांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बोलण्याचं म्हणजे कसं आहे, तुम्ही असा विचार आणा की समजा झाड जर माझ्यासोबत बोललं तर तो कसा बोलेल, मी त्याच्याशी कसा बोलेल. तर अशा प्रकारे तुम्हाला निसर्गाच्या सहवासात राहायचं आहे मित्रांनो. कारण निसर्ग, आपण जोपर्यंत निसर्गाशी संबंध ठेवू नाही तोपर्यंत आपल्याला मजा येणार नाही मित्रांनो. मोबाईल, सोशल मीडिया ह्या गोष्टी सर्व काय आहे, याच्यात तेवढं मजा नाही.
पण जेवढं आता बघा कवयित्रीने त्यावेळेला मोबाईल नसताना, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम नसताना एवढी सुंदर अशी कविता लिहिली की आज बघा त्यांचा जन्म 1914 मध्ये झाला आणि मृत्यू 2000 मध्ये झाला. त्यांनी तर हा म्हणजे युग बघितलेलंच नाही, कम्प्युटरचं युग त्यांनी बघितलं नाही, पण त्यांनी एवढी सुंदर अशी कविता लिहिली की आज 2021 मध्ये सुद्धा एवढ्या इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा आपल्याला ही कविता हवीशी वाटत आहे. म्हणजे मित्रांनो बघा, आपल्या साहित्याचा, आपल्या वाचनावर तुम्ही फोकस करा. साहित्य जे आहे आपले मराठी भाषेचा आपण गर्व म्हणजे पाळायला पाहिजे. मराठी ज्याला समजा एखाद्याला इंग्रजी येते आणि मराठी येत नाही तर त्याला आपण खूप हुशार समजतो, पण एखाद्याला मराठी येते पण इंग्रजी येत नाही तर त्याला आपण काय म्हणतो की याला काहीच येत नाही, तो अज्ञानी आहे. पण मित्रांनो भाषेचं असं काहीच नसते. आपली मराठी भाषा आहे आणि आपल्याला त्याविषयी आपला काय असला पाहिजे, आपल्याला गर्व असला पाहिजे आपल्या मराठी भाषेविषयी. आणि बघा मराठी भाषेमध्ये किती चांगल्या चांगल्या अशा कविता आहे की ज्या इंदिरा संत यांनी चांगल्या प्रकारे लहान मुलांकरता लिहिलेल्या आहे. तर ही होती मित्रांनो आजची चौथी कविता. अतिशय महत्वाची आहे आणि तुम्हाला समजा पहिल्या युनिट टेस्ट मध्ये पहिल्या 4 म्हणजे पहिल्या 4 धडे येऊ शकतात. म्हणजे 2 कविता झाल्या आपल्या, बलसागर भारत हो. त्यानंतर आपला दुसऱ्या नंबरचं काय होतं, तर 1 मिनिट आपण दुसऱ्या नंबरची काय कविता होती ते बघून घेऊ. तिसऱ्या नंबरला होतं आपल्याला डॉक्टर कलाम यांचे बालपण. आणि मी सायकल बोलतो, म्हणजे सायकल मध्ये मी आहे ना, हे दुसऱ्या क्रमांकाचं होतं. तिसऱ्या क्रमांकाला डॉक्टर कलाम यांचे बालपण आणि चौथ्याला काय आहे मित्रांनो, गवत फुला रे गवत फुला. आता मित्रांनो कसं आहे, याचे जे प्रश्न उत्तर आहे ते अतिशय सोपे आहे आणि तुम्ही एखादी समजा कुठल्याही प्रकाशनची तुम्ही जर गाईड वगैरे घेतली तर त्यामध्ये तुम्हाला ते चांगल्या प्रकारे मिळेल. आमचा उद्देश काय आहे मित्रांनो, की तुम्हाला या कवितेचा अर्थ सांगणे आणि या अर्थातून तुमचा जो हे आहे म्हणजे दृष्टिकोन आहे हा थोडासा चांगल्या प्रकारे बिल्डअप झालेला पाहिजे. तुमचं इमॅजिनेशन, तुमचं तार्किक बुद्धी ही वाढली पाहिजे की गवत फुल कसं बोलत आहे किंवा वृक्ष कसं बोलत आहे. तर यासाठी ह्या कविता असतात मित्रांनो आणि हा होता याचा अर्थ. जर मित्रांनो तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.